आज मी सुकटीची झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली। आता इथे मी थोडी सुकट 2 मिनिटं मंद आचेवर भाजून घेणार आहे, म्हणजे तिचा असा वशाट वास येत नाही। आता मी इथे पातेल्यात पळीवर तेल टाकलेले आणि कढीपत्ता आता तडतडू देणार आहे आणि मग त्याच्यानंतर थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेला कांदा लगेच टाकणार आहे। कांदा असा आपण आता 1 मिनिट मऊ होऊ द्यायचा आहे आपल्याला, चांगला एकजीव करून। कांदा आता सोनेरी झाल्यानंतर मग इथे थोडंसं मी टोमॅटो घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे एकजीव चांगला। आता इथे मी चवीनुसार लगेच मीठ टाकते, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर असा मऊ होतो, एकजीव होतो। आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता। मी इथे 1 चमचा आणि थोडी वरती टाकते मिरची आणि थोडी हळद घालते आणि आता एकजीव करून घेणार आहे मस्तपैकी असं। आता मी ती भाजलेली सुकट ती पाकडून घेतली आहे आणि मिश्रणात टाकते याच्यात आणि मग मस्तपैकी एकजीव करून घेणार आहे, म्हणजे सर्वत्र मसाला एकत्र लागेल त्या सुकटीला। आता 1 मिनिट आपण चांगले मिश्रण एकजीव करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तसं प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग मस्त थोडंसं हलवून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित। 1 मिनिट आपल्याला अशी फुल गॅसवर उकळू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग कमी गॅस करायचा आहे मंद आचेवर आणि 5 मिनिटं अशी शिजू द्यायची आहे। 5 मिनिटं मंद आचेवर भाजी शिजल्यानंतर थोडी घट्ट पण होते आणि चव पण छान लागते। आता आपली गरमागरम सुकटीची भाजी तयार आहे। या भाजीची रेसिपी खूप सोपी आहे, कोणालाही जमेल अशी, तर मग नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान अशी चविष्ट लागते। तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता, पोळी बरोबर पण खाऊ शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद।